आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसनगाव या शाळेचे विद्यार्थी आहोत। माझे नाव वरुण पवार। माझे नाव पियुष पवार। माझे नाव ईश्वरी मोरे। आमच्या थीमचे नाव आहे समृद्ध भारत व आमच्या प्रकल्पाचे नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग। प्रकल्पाविषयीची पुढील माहिती ईश्वरी आपल्याला सांगेल। धन्यवाद वरुण। आज आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग यासाठी मॉडेल सादर करीत आहोत। पाणी नसल्याने शेती, उद्योगधंदे तसेच दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होतो। आमचे गाव आसनगाव हे दुर्गम क्षेत्र असून डोंगराच्या कुशीत वसलेले गाव आहे। तिथे पावसाळ्यात भरपूर पाऊस असतो, पण उन्हाळ्यात मात्र पाण्याची टंचाई निर्माण होते। कारण पाऊस पडतो तेव्हा भरपूर पडतो, पण ते पाणी वाहून जाते आणि शेतजमीन माणसांच्या दैनंदिन जीवनात त्याचा परिणाम होतो। पुढील माहिती आपल्याला पियुष सांगेल। धन्यवाद ईश्वरी। रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आज आपण हे मॉडेल बनवले आहे। शाळेच्या किंवा घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एका मोठ्या टँकमध्ये साठवले जाते व ते फिल्ट्रेशन करून पुन्हा स्वच्छ पाणी एका टँकमध्ये जमवले जाते। स्वच्छ पाणी करण्यासाठी फिल्ट्रेशनमध्ये वाळू, खडक, कोळसा, लहान खडक, मोठे खडक यांचा वापर केला जाईल। स्वच्छ पाणी बगीचा, तळे, कार वॉशिंग तसेच घरगुती कामासाठी जेणे की भांडी घासणे, कपडे धुणे, शौचालय व साफसफाईसाठी केला जाईल। याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे छतावरील पावसाचे पाणी पाईपद्वारे जमिनीत झिरपवल्याने विहिरी व बोरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते, पाण्याची टंचाई कमी होते, पाण्याची बचत होते, तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जातो। घराच्या छतावरील पावसाचे पाणी हे निसर्गाची अनमोल देणे आहे, मोफत देणे आहे। चला तर मग पाणी